मग हसत जायचं ना, है ना? नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5 आणि पॅकिंग वगैरे झालेली आहे. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते बघितलं. आणि खाण्यापिण्याचं जे सामान आहे ते वेगळ्या पिशवीमध्ये ठेवलं आणि बॅगमध्ये ठेवलं, सॉरी. आणि जे वापरायचे कपडे आहेत ते वेगळ्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी अरेंज करायला वेळ लागतो. 1-1.5 तास लागला आम्हाला हे सगळं अरेंज करायला. पण फायनली ते झालं. आणि मम्मीकडे पण ते थोड्या बॅग्स आहे, 2 बॅग्स, 1 का 2 बॅग्स आहे. तिथं पण थोडं आहे ना पॅकिंग करायची आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर आम्ही पॅकिंग वगैरे करू. आणि आता थोड्या वेळात आम्ही निघणारच आहोत, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा ना निघायची वेळ असते ना, तर आम्ही ना ठरवलं होतं 2ला निघू, 3ला निघू. आता ऑलरेडी 5 वाजलेले आहेत. आणि काही ना काही सामान राहतं, म्हणजे जे आपण ना कपडे वापरतो किंवा वस्तू वापरतो ते इथे तिथे आपण ठेवून देतो. मग परत त्या वस्तू अरेंज करायच्या, परत ठेवायच्या. तर इथे राहत होतं. आता मग आम्ही कसं सकाळ संध्याकाळ चहा व्हायचा, पण आता निघायचं आहे तर म्हणून हा शेवटचा चहा. आणि मस्त तो चहा मसाला मम्मीने आणलेला आहे. तर चला आता मी चहा ठेवते आणि चहा घेऊ मस्त. आणि थोडंसं 15-20 मिनिटं आम्ही गप्पा मारू आणि मग निघतो. चला. आता चाललो तर परी बेलाय बघा, सायदा तर भेटतंय. तू पण भेट. हो, मी पण भेटते. मिस करणार ना सायदादाला? मी पण तुम्हाला मिस करणार. सायदादा सोबत खेळत होते ना पहिला. मिस करणार का तू? ठीक आहे. तर साईला जायचंय लवकर क्लासला. हो ना, त्यामुळे तो निघतोय. हो चालेल. आणि मी भेटू आपण. 5ला क्लास आहे. हो चल. आणि साईचं 10वीचं वर्ष आहे. तर तो यावेळी खूप चांगली स्टडी करतोय आणि चांगल्या मार्क्सने पास पण होणार आहे. आम्ही सांगू तुम्हाला. हो, ऑल द वे. तर तयारी झाली. सगळ्या बॅग्स वगैरे आम्ही हॉलमध्ये आणून ठेवलेले आहेत, हे बघा. आणि आता परिबेलाची छान पोलीस बांधते. बेला ये, पोलीस बांधून घे. ये तर लवकर. मला थोडी भूक लागली तर ते पण खाणं चाललं. नाही, मी खाल्लं. चहा घेतली ना मी. चहा सोबत नाही खायचं असं ना. आता कॅबला बोलू आम्ही. आणि कॅब आल्याच्या नंतर मग आम्ही निघू, आहे ना, 10-15 मिनिटात ना. चल. तर आता आम्ही थोड्या वेळात निघू. आणि एवढे पटकन दिवस निघून गेले आम्हाला कळालंच नाही. आता मम्मीला काही दिवस करमणार नाही. आता मला 7-8 दिवस तरी काही करमणार नाही. आणि आज मम्मी म्हणे मला जेवण सुद्धा जाणार नाही जास्त. संध्याकाळी आता इच्छा होणार नाही. कोथिंबीरची धपाटी करायची, पण इच्छा काही होणार नाही खाण्याची. बिलाची आठवण येईल मम्मीला. बिलाची आठवण, परीची आठवण. बिला मम्मीला जाऊन माझ्याजवळ झोपायची. परी मला आठवण येईल तिची. तिला मी म्हटलं का तू मला मिस करशील का? ती मला म्हणते तू मला मिस करशील का? म्हटलं मग आपण एकमेकांना मिस करू. बेला चला, आईला भेटा. चला पटकन. अगं जायचं आपल्याला. चला चला, ये इथे. चल चल. हो, मिस करली मला. बिला आहे बघ. बघा कशा मिस करताय मला. अगं माझं तोंड नाही दिसत. छान छान. दोन किसी करा आईला. आईला मग मिस यू. घ्या काळजी तू. हो, वाय बापरे. ठीक आहे. तुम्ही सगळं भारताच्या परंपरा शिकत राहिले. आता माझे नाती पण शिकून राहिले पाय पडायला. मग त्यांना सगळं सांगते ना मी, नाही का? नमस्कार. काळजी घे. हे दिवस खूप पटकन निघून गेले. हो ना. तरी पण आम्ही खूप प्रयत्न केला घरच्यांसोबत टाइम स्पेंड करण्याचा. हो, आपण कुठेच गेलो नाही ना. कुठेच नाही गेलो आम्ही. कुठल्याच नाशिकच्या निगेतपूरच्या बाहेर कुठेच गेलो. आणि हा तोच मोठा होता आमचा की जास्तीत जास्त टाइम जो आहे आम्ही फॅमिली सोबत स्पेंड करावा. आणि तो आम्ही केला. आणि बघ पुढच्या वेळी आलो ज्यावेळी त्यावेळी फिरू. पण आता महत्वाचं होतं फॅमिली सोबत राहणं, ते आम्ही केलं. आणि हे ब्लॉग जे आहे ते तुम्हाला पण खूप आवडले आणि खूप तुमचं प्रेम मिळालं, त्यासाठी पण धन्यवाद. आणि आता मी मम्मीला भेटतो. काळजी घेतो. रडू नको.
पेपर खूपच इमोशनल आहे. आणि नाश्त्यामध्ये पण खूप छान छान पदार्थ बनवले, ते तुम्ही बघितले पण व्हिडिओ मध्ये. आणि मला असं वाटतं की थोडं नॅचरलच आहे. आपण ज्यावेळी कोणी आपल्या जवळचं जातं त्यावेळी असं रडणं, शेवटी आईचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद घेतो. इथे सगळे भेटताना बेलाची वेगळीच पेंटिंग चालू आहे. काळजी घेतो. चला आपण ना कॅब बोलू. हो, आपल्या इथून मग इथून पण जायचं आता वाजत 5:45. हो ना, 5:45. आणि आज रात्रीच आपल्याला निघायचं पण आहे. अजून तिथे पण थोडी पॅकिंग बाकी आहे. हो ना, ते कोमल तुम्हाला थोडं डिटेल मध्ये सांगेल. हो हो चालेल. तर मग मी इमोशनल झाले. आता इथे व्हिडिओ शूट करत होते मी, तर त्यांचं बघून मला पण रडू का आवरलं नाही, पण मी कंट्रोल केलं. कारण की हसत हसत जायचंय, जास्त इमोशनल होऊन जायचं नाहीये. कारण की आता जेवढा दिवस बाबू हसायचं, बाबू रडायचं नाही ना. तुला म्हटलं ना स्ट्रॉंग असं रडायचं नाही नेहमी. तिकडं नाही कर अगं बेला बघ दीदी कसं. अगं हे बघ, आपण आहे ना, तुला आपण काय बोलत रडायचं नाही परी, नाही का छान. आपण आहे ना हसत हसत आईला, तू रडली तर आईला अजून रडायला येईल. हा बाबू, खूप इमोशनल पण आता स्ट्रॉंग झाली, हळूहळू होते स्ट्रॉंग ती. आणि आपण लगेच रडू येतं मनीषासारखं. माझी जी मोठी बहीण आहे कल्याणताई, तर ते पण विचारते तू कल्याणताई का म्हणते. कल्याणताई का बरं म्हणते, कारण की त्यांच्या लग्नाच्या तिथे त्यांचं नाव कल्याणी ठेवलं आणि इथलं नाव त्यांचं मनीषा आहे. म्हणजे माहेरचं नाव मनीषा आहे, पण लग्न झाल्याच्या नंतर चेंज केलं. पण आता तिथे सगळे कल्याणी कल्याणी म्हणतात. मग मी लग्न करून आल्याच्या नंतर मला ती सवय पडून गेली, म्हणून मी कल्याणताईच म्हणते. ठीक आहे मम्मी, आता तू हसतं थोडस. छान दिसते तू आज. चला, तर ऑटो आलेली आहे. हो, जात नाही मी. तू नाही जाते बेटा, सामान ठेवतो फक्त. तर आता निघालो आम्ही. हो ना, बसलं आता, सामान वगैरे ठेवलं आणि जातो आता. बरी तू खाली उतर आणि पप्पाला बसली, मग तू पप्पा जातो. ठीक आहे मम्मी, काळजी घे. पकड. चल कोमल. हो मम्मी, काळजी घ्या. भेटली मम्मी. बाय. जस्ट घरी आलो आम्ही आणि एकदम दमल्यासारखं झालं. कारण की ट्रॅफिक इतकी होती ना, तर आहे ना नाशिक मधून हायवे पर्यंत यायला अर्धा तास निघून गेला. म्हणजे एवढी ट्रॅफिक होती, जायला सुद्धा रस्ता नव्हता. आणि कसं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे कसं खूप ट्रॅफिक होते. आता बघा 8 वाजलेले आहेत रात्रीचे आणि घरात इतका छान सुगंध यायला लागला ना जेवणाचा. तर मम्मीला म्हटलं मला खूप भूक लागली. मम्मी म्हणे सगळं झालेलं आहे, फक्त गरम गरम पोळ्या करायच्या आहे. तर आता गरम गरम मम्मी पोळ्या करणार आणि मी मस्त जेवण करणार, असं आहे. तर चला आता थोडंसं ना रिलॅक्स होतो, कपडे वगैरे चेंज करतो आणि फ्रेश होतो, बसतो, गप्पा मारतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत. तर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर थोडीफार जी पॅकिंग राहिली होती ती पूर्ण केली आणि तयारी केलेली आहे. तर आता थोडा लगेच काय झोप लागणार नाहीये, म्हणून थोडासा आम्ही आराम करणार आहोत. पण परिबेलांना झोपवणार आहोत, कारण की त्यांची झोप झाली पाहिजे. तसं गाडीमध्ये तर आम्हाला सगळ्यांना झोप लागणारच आहे. पण जेव्हा पण आपल्याला ट्रॅव्हल करायचं असतं, स्पेशली ना घरातून असं जायचं असलं ना, तर काय झोप लागत नाही आणि घरच्यांना पण भेटायचं असतं. आणि थोडंसं ना कसं आपण इमोशनल होतोच नाही का, घरातून आपलं जायचं असतं तेव्हा. आणि जवळ राहत नाही, लांब राहतो, त्यामुळे थोडंसं इमोशनल होणं साहजिकच आहे. तर चला थोडासा आराम करते आणि नंतर मग निघण्याच्या वेळेस ना दाखवेन सगळं तुम्हाला. चला. तर आता वाजलेलं आहे रात्रीचे 12:30, तुम्ही बघू शकता. आणि आराम तुम्हाला म्हटलं थोडासा आराम करते, पण ॲक्च्युली आम्हा सगळ्यांना लागली होती झोप. आणि आमची जी गाडी आहे ती आता 5 मिनिटात येणार आहे. तर ऑलरेडी सगळ्या बॅग्स काढून ठेवलेल्या आहे आम्ही. तर खूप साऱ्या बॅग्स आहे, व्यवस्थित पॅकिंग करून ठेवली आम्ही. कारण की वेळेवर काय होतं, खूप धावपळ होते आणि मग हे राहिलं ते राहिलं. तरी पण एक वस्तू राहिली होती, तर ती आता मी ठेवली आहे. तर आता थोड्या वेळात आता आम्ही निघू. गाडी आल्याच्या नंतर हे सगळं सामान आहे ना त्या गाडीमध्ये ठेवू. तर आता सगळ्यांना भेटते मी. चला.
बेला आयला भेट, आयला भेट. चला चला भेट. मग हसत जायचं ना, है ना. परत येईल आता लवकर मला भेटायला ना. बेटा परला सांगितलं अजिबात रडायचं नाही, आता एकदा हसत असं जायचं, रडायचं नाही ना बाबू. आणि ऑलरेडी संध्याकाळी तिचं रडून झालेलं आहे. गुड गर्ल. खूप रडून झालं ना. 4-5 फ्रेंड तर मी आईला भेटते बाबा. लवकरच या परत. तुम्हाला मी तुम्हाला म्हणजे ऑलरेडी सांगितलेलं आहे का या म्हणजे आता जेव्हा आम्ही अचानक येण्याचं ठरवलं होतं ते हेच याच्यासाठीच का आम्हाला ना घरच्यांची खूप आठवण येत होती आणि जास्तीत जास्त यावेळेस ना मी मम्मी सोबतच होते. तर त्यामुळे हे पुढचे जे महिने आहे लक्झमबर्गचे ते ना व्यवस्थित जातील. कारण की कसं तुम्हाला माहीतच आहे मध्ये मध्ये ना माझे मूड स्विंग्स होत होते, लो फील करत होती. पण इथून आहे ना मी एनर्जी घेऊन जात आहे. दोन्ही फॅमिलीला आम्ही वेळ दिला. दिवस असंच असं जायचं, आता रडायचं नाही. खरं सांगू का जाऊशी वाटत नाहीये मला. असं पाय एकदम जड झालेले आहे. आणि हा क्षण खरंच सांगते नकोसा वाटतो अजिबात. आणि हा दिवस ना असं वाटतं अजून 2-3 दिवस बाकी पाहिजे होते किंवा अजून 1 दिवस पाहिजे होता. आणि असं जायचं म्हटलं ना खरंच खूप कंटाळा येतो. आणि परी तर ना अजिबात म्हणत होती, ती झोपेत उठली आणि ती उठल्यानंतर एकदमच रडायला लागली होती का मम्मा जायचं नाहीये मला. आणि बेलाला तुम्हाला माहिती आहे नेहमी काहीच अगं सगळ्यांना भेटणं चाललो आपण. हे बघा ती बघा. आणि हे सगळे दिवस आहे ना इतके पटकन निघून गेले कळालंच नाही. फॅमिली सोबत असताना कसं समजलंच नाही आम्हाला नाही का. तर आम्ही म्हटलोय की असं असं जायचं, रडायचं नाही अजिबात. कारण जे होतं त्यांनी अगोदर करून घेतले सगळं. तर काळजी घे, तू पण काळजी घे. काळजी घे पटकन तुम्ही पण काळजी घ्या. लवकर चल. रडू नको मम्मी. शैलेश कधी इमोशनल होत नाही. त्याला रडू आवडलं नाही त्याला. लवकर येणार बाबू, परत येणार आहे ना मामा. लवकर बाबू, लवकर येशील ना. काळजी. आता रात्रीचे 1:45 झालेले आहे आणि गाडी सुद्धा आलेली आहे बघा. रात्रीचं थोडं डिफिकल्ट होतं ट्रॅव्हलिंग. हो ना. अर्धी झोप झालेली असते, अर्धी झोप आपली बाकी असते. हो ना. आता काय करणार. आणि सुट्ट्यांमध्ये आम्ही येऊच. आता पाण्याची बॉटल घेतो सोबत आम्ही. आणि आतापर्यंत आम्ही सगळे झोपलो होतो आणि मम्मीनं जागीच होती आमच्यासाठी नाही का म्हणजे आम्ही जागा राहतो, तुम्ही गेल्याच्या नंतर मग नंतर आम्ही झोपू, आराम करू. तोपर्यंत ते तिघं ना टीव्हीच बघत होते आणि आम्ही तोपर्यंत आराम केला. बाय मम्मा. बाय बेटा. जा सांभाळून. हॅपी जर्नी. परत या. परत खूप मजा करू आपण आनंदात. मस्त एन्जॉय करूया ना.
हा बेटा येतात. बाय बाय. हा बाबू चल बाय. चला 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 चल. दे मला. इथे जायचं. आता बोल तू जायचं. बाय सगळे काळजी. चल 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 बरी चल. तर आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो आहोत आणि तुम्हाला माहिती का आम्ही 2.5 तासातच पोहोचलो. आता वाजलेले आहे बरोबर 3:30 ना. 1ला निघालो कारण की आम्ही कुठे थांबलोच नाही. नॉनस्टॉप आम्ही कंटिन्यू निघालो आणि त्यासोबत कुठं थांबणं पण झालं नाही आणि ट्रॅफिक पण कमी होती आणि दोघींना झोप लागली होती. मला पण झोप लागली, मनोजला पण झोप लागली होती. पण आता त्यांना उठवलं आणि बॅग वगैरे ठेवलेले आहे. बेलाला कंट्रोल होत नव्हतं म्हणून तिला असं बसवलं. तर आता निघायचं जायचं तिथे आतमध्ये जायचं. सुपर मस्त. तर तुम्हाला मी सांगितलं आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो आहोत आणि हा व्लॉग मी इथे सेंड करते. घरापासून तर एअरपोर्टपर्यंतचा जो प्रवास होता मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्यासोबतच काय होतं रात्र होती त्यामुळे मला जास्त काय शेअर करता आलं नाही, जास्त बोलतासुद्धा आलं नाही. आणि चला मग आजचा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.